तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कमी झालेलं राजकीय आरक्षण हे पूर्ववत झालंय आणि या ऑर्डरमुळे ओबीसींना त्यांच्या हक्काचं 27% आरक्षण पुन्हा बहाल केलं गेलंय। मध्यंतरी बाठी आयोगानं ओबीसींच्या तब्बल 34,000 जागा कमी केलेल्या होत्या आणि या अन्यायाविरोधात ओबीसी उपोषणकर्ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। यावर निकाल देताना न्यायालयानं ओबीसींचं 27% आरक्षण हे पुन्हा बहाल केलंय। खऱ्या अर्थानं ओबीसींच्या 34,000 जागा परत मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि याच्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेब, समीर भुजबळ असतील, महेश झगडे सर असतील आणि आमचा जो सगळा हा न्यायालयीन लढा लढणारा जो ग्रुप होता या सर्वांच्या मेहनतीचा। तर आत्ताच आपण जी बातमी पाहिली त्याच्यामध्ये सांगितलं आहे की ओबीसींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण जे काही आरक्षण होतं त्यांच्यासाठी मिळालं आहे व इथे महाराष्ट्रातील ओबीसींसाठी आनंदाचा क्षण आहे। हक्काचे त्यांचे 27% राजकीय आरक्षण बहाल झालं आहे व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात गंभीर दखल घेत महत्त्वाचे आदेश सुद्धा इथे जारी केले आहेत। महत्त्वपूर्ण माहिती आहे, जे ओबीसी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे इथे सांगितलं आहे व स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजेच महापालिकेच्या निवडणूक कधी होणार हे सुद्धा इकडे लक्ष लागलं आहे। मात्र आता हा तिढा सुटला आहे व सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सरकार आणि राज्य सरकार निवडणूक आयोगाला दिला आहे। त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये निवडणुका होणार आहे। तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश सुद्धा दिला आहे। तर ओबीसींच्या जागा कमी न करता त्या निवडणुका घेण्यात आदेश दिला आहे व इथे ओबीसींसाठी आता